हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। वांद्र्यातील किल्ल्यावरती दारू पार्टी, ठाकरेंचे शिवसेनेचे अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री? चित्रेंचा आशिष शेलारांना सवाल। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। महापालिका निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसला त्यांचा निर्णय घेण्याचं स्वतंत्र। काँग्रेस नेत्यांच्या स्वबळाच्या घोषणांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। निवडणुकीत पैसे लागतात, पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असं अजिबात होत नाही। समझने वाले को इशारा काफी है, प्रफुल्ल पटेलांचा रोख कोणाकडे? जो जीता वही सिकंदर असं फडणवीस म्हणाले। सिकंदर बनण्याचं राज कोणीच समजू शकलं नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। नवी मुंबईतल्या नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण। परवानगी न घेता पुतळ्याचं अनावरण केल्याबद्दल अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल। अरुण गवळींच्या कुटुंबातील तिसरी व्यक्ती मुंबई मनपा निवडणूक रिंगणात। गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात। भायखळा प्रभाग 207 मधून निवडणूक लढवण्याचं केलं जाहीर। सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघात स्थळाची पाहणी, शहराच्या जवळील रस्त्यांचं सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी। नागपूर उमरेड रोडवरती धावत्या ट्रॅव्हल बसला आग, 45 प्रवासी थोडक्यात वाचले। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखीन एक अटक, डॉक्टर उमर नबीला कार खरेदीसाठी मदत करणारा अमीर रशीद अली एनआयएच्या ताब्यात। यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि अवकाळीने शेतकऱ्याचं पार कंबरडं मोडलेलं आहे। नोव्हेंबर महिना आला तरी सुद्धा शेतकऱ्याच्या हाती काही लागलेलं नाहीये। आधीच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई अजून मिळालेली नसताना हे नुकसान कसं भरून काढायचं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय। याला उभं करण्यासाठी एकरी 4 ते 5 लाख रुपये लागतात। कसं उभं करायचं? फारच अवघड परिस्थिती। पुढच्या वर्षासाठी लोकांच्या पुढे हात पसरावं लागणार आहेत सावकारांपुढे, त्याच्या अलावा नाहीतर मग गळफास घ्यावा लागेल। दुसरा काय पर्याय शेतकऱ्यापुढे? काय करणार या शेतीला? काय हात लावायचा आहे का? या पावसाने काय करून ठेवलाय नुसतं? महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्ष पीक घेतलं जात आहे। यंदा मात्र अस्मानी संकटाने जिल्ह्यातील तब्बल 35,000 एकरवरील द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवावी लागली आहे। 1 एकर द्राक्ष बागेच्या लागवडीसाठी 4 ते 5 लाखांचा खर्च येतो। एक बाग 20 वर्षांपर्यंत चालते, मात्र या अवकाळी पावसाने या बागा 7 वर्षातच तोडाव्या लागल्यात। आम्ही लहान मुलासारखं स्वतःच्या यंदा द्राक्ष बागेला जीव लावतो। द्राक्ष बागाचं आयुष्य साधारण 20 वर्षाचं आहे। आता माझा बाग 10 वर्षाचा झालेला आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे आम्ही त्यांना जपतो। पण आज त्याच आमच्या लेकरालाच म्हणावं लागेल, कोरडीचे घाव घालावं लागू राहिले। वाईट वाटतंय याचं। साधारण 6 मे पासून चालू असलेला पाऊस, त्याच्यानंतर त्या परिस्थितीत पण केलेले द्राक्ष बाग उभे, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत चाललेला पाऊस यामुळे पूर्ण बाग हे गर्भधारणा नाही झाली, जिरून गेले। त्याच्यामुळे ही बाग तोडावं लागू राहिली। प्रत्यक्ष अवकाळी पाऊस नाही, तर त्यानंतरच्या वातावरणाने कांदा पिकावरती मोठा परिणाम झालाय। कांद्याचं पीक सडलंय, त्यावरती रोग पडलाय। त्यामुळे निराश झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्याने 2 एकर कांद्यांवरती रोटावेटर फिरवलाय। दुसरीकडे संभाजीनगरातील शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा 5 रुपये किलो भाव मिळत असल्याने त्यानंही 1 एकरातील उभा कांदा काढून टाकलाय। रोटर मारला कारण त्याचे 100% नुकसान झाले आणि आलेला खर्च 70 ते 80 हजार रुपये।
आणि हा खर्च निघू शकत नाही. आणि सरकारने पण दिली तुटपुंजी मदत, ती पण उपयोगाची नाही, तिने काहीच होत नाही. मग रोटर मारून एक तर काहीतरी त्याच्यात आपण गहू करू. परभणीत मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यानंतर काढणीला आलेला कापूस हातचा गेलाय. आधीच अतिवृष्टीनं हैराण झालेल्या शेतकऱ्याला अवकाळीच्या संकटालाही सामोरं जावं लागतंय. सतत पाऊस असल्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड आहे आणि कापसाचं एवढं मोठं नुकसान होत आहे की आता मोड फुटण्याच्या टाईमला आलेला आहे कापूस. आणि इथून पुढे जर घरात नेऊन जर साठवला तर तो काळा पडणार, लाल पडणार. नंदुरबार, बुलढाण्यातही जोरदार पावसाच्या हजेरीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. हताश झालेल्या बळीराजाने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. सगळं पाण्यात गेलं रे. शहापुरात परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि शेतातील भाताची उभी पिकं आडवी झाली. संपूर्ण भात मातीमोल झाला असून आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय. मी आम्हाला हे झालेली भात कापणीला आलेली आणि अवकाळी पावसाने अचानक घाला घातल्यामुळं आमचा आलेला हातातोंडाचा पीक आमच्या हातातून निघून चाललेले. तर याच्यावर शासनाने काहीतरी आम्हाला याच्यावर उपाय करून सनी आम्हाला काहीतरी निधी द्यावा, याच्यासाठी आम्ही हात जोडणी करून विनंती करतो. काही नियमाप्रमाणे जरी असली तरी पण ती आम्हाला ह्या शेतकऱ्यांना आमचा झालेला खर्च एक एकरला जो काय असेल तो आम्हाला मिळावा अशी आमची सरकारकडे विनंती आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस दिवाळी गेली तरी सुरूच आहे. वारंवार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालेला असून आता सरकारनेच या संकटातून बाहेर काढावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपल्या कीर्तनातून सगळ्यांचीच बिन पाण्याने चंपी करणाऱ्या इंदुरीकरांची सध्या लोकांकडून जोरदार चंपी सुरू आहे. कारण आहे त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्याचं. 21 वर्ष कीर्तनातून साधेपणाचा उपदेश करणाऱ्या इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसला म्हणून लोक चिडलेत आणि त्यामुळे इंदुरीकर महाराज सध्या ट्रोलिंगनं बेजार झालेले आहेत. आणि इतके की त्यांनी कीर्तनकाराचा फेटाच खाली ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान मुलीचं लग्न सुद्धा धूमधडाक्यात करणार असल्याचा नवा पवित्रा इंदुरीकर महाराजांनी घेतलाय. इंदुरीकर महाराज फेटा खाली ठेवणार. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं. कीर्तनाला निरोप देण्याचे इंदुरीकरांचे संकेत. कटाळू मारा, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष. ट्रोलिंगला कंटाळल्याचं इंदुरीकरांचं वक्तव्य. कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं. मुलीच्या साखरपुड्यानंतर झाले होते ट्रोल. माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात. मला माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रबोधनकार इंदुरीकर महाराज कीर्तनाला कायमचा निरोप देत फेटा खाली ठेवण्याच्या मानसिकतेत पोहोचलेत. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं. मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात असल्यानं इंदुरीकर प्रचंड व्यथित झालेत. माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात. मला पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं. मला त्यामुळे मी आता कटाळू मारा, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना यांना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं.
हा मी 2-3 दिवसापासून विचार करतोय, 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी, पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला. इंदुरीकरांच्या मुलीचा नुकताच राजेशाही थाटात साखरपुडा संपन्न झाला. त्यानंतर त्यांना त्यांच्या कीर्तनातल्या उपदेशाची आठवण करून देत तुफान ट्रोल केलं जात आहे. जिथं इंदुरीकर त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना ज्ञान देत होते की लग्न साधं केलं तरी पोरं होतात, इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमधल्या अंतरामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चांगली शाळा घ्यायला सुरुवात केली. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य करतात, पण त्याच वेळी त्यांच्या महिलांबद्दलच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. त्यामुळे इंदुरीकर पहिल्यांदाच वादात सापडले असं नाही. त्यांच्या कीर्तनाच्या स्टाईलवरून, कीर्तनातल्या शब्दांवरून अनेक वाद निर्माण झाले. अगदी त्यांना कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली. 2019 मध्ये शिक्षकांबद्दल भावना दुखावणारं वक्तव्य केल्यानं शिक्षक संघटना इंदुरीकरांवर नाराज झाल्या. 2020 ला कीर्तनात समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, विषम तिथीला मुलगी होते, अशुभ वेळी झाल्यास संतती रांगडी बेवडी होते असं वक्तव्य केलं. PCPNDT कायद्याचं उल्लंघन आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा त्यांच्यावर आरोप झाला. आरोग्य विभागानं इंदुरीकरांना नोटीस पाठवली. इंदुरीकरांनी प्राचीन ग्रंथावर आधारित आपलं हे मत असल्याचं सांगितलं. 2022 मध्ये कीर्तनात माळा काढणाऱ्यांनीच कोरोनाची तिसरी लाट आणल्याचा दावा केला. शिवाय माझे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवणाऱ्यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असं म्हणत त्यांनी अभिशाप दिला. साध्या लग्नाचा उपदेश देणाऱ्यांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला म्हणून इंदुरीकरांवर चहूबाजूनं टीका सुरू झाली. कीर्तन परंपरा हे वारकरी संप्रदायातलं प्रबोधनाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे फेटा बांधून गादीवरून उच्चारलेल्या कीर्तनकाराच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड नसेल आणि शब्द परंपरेला शोभणारे नसतील तर टीका होणं स्वाभाविक आहे. इंदुरीकरांच्या मुलीवर टीका करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई व्हायलाच हवी. पण इंदुरीकरांची भाषा ही स्टँडअप कॉमेडी सारखी नाही तर वारकरी परंपरेला साजेशी असायला हवी, ही वारकरी संप्रदायाची अपेक्षा आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.